मित्रांनो एक दाखवतो तुम्हाला गोष्ट मी जी लय भारी आहे, एक नंबर आहे. हा आर्मीचा ट्रक आहे ना का, आणि याची हाईट म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स बघा भाई किती आहे. मॅसिव्ह ग्राउंड क्लिअरन्स आहे भाई, कुठं पण घुसल. आणि मेन म्हणजे या गाड्या फुल टाइम 4x4 असतात. हा दिसतोय का गिअर बॉक्स टाईप तुम्हाला थोडं, ही ट्रान्सफर केस आहे गाडीची. हा युनिव्हर्सल जॉईंट आहे तुम्हाला, याला युनिव्हर्सल जॉईंट म्हणतात. हा आहे डिफरन्शियल, ठीक आहे किती मोठा बघा डिफरन्शियल. यानी रिअर व्हीलला पॉवर जाते, प्लस ह्या ट्रान्सफर केसमुळं फ्रंट व्हीलला पण पॉवर डिलिव्हर होती, कारण हा आहे फ्रंट डिफरन्शियल. म्हणजे ही गाडी कसली केपेबल असेल भाई. नॉर्मल रोडवर चालणाऱ्या गाड्या आहेत ना, त्यांच्यापेक्षा 10-12 पट जास्त तो भाई टॉर्क असणाराला. त्यात BHP मजबूत असतो या गाड्यांचा, पण कसं यांना इनिशियल पिकअप कमी असतो. टॉप स्पीड तर यांचा काही संबंधित नाही भाई, पण टॉर्क मॅसिव्ह टॉर्क. तर भाई टोईंग हुक, ही गाडीचा टॉर्क एवढा जास्त असणार आहे. 2-3 विमानं अशी जर सरळ उभी केली ना, ही गाडी आरामात उडेल. 2-3 पण कमीच बोलतोय मी, जास्त पण कॅपॅसिटी असेल. म्हणजे मला माहित नाही टॉर्क वगैरे याचा टॉर्क फिगर्स काय आहेत. स्टील केपेबल तर लय असणार ही गाडी, नाद नाही करायचा. ही गाडी केवढी ह्यूज दिसते भाई. रोडवर ज्यावेळेस पण मी या गाड्या बघतो ना, तर मला असं म्हणजे उंच वाटतात ते ऑब्व्हियसली, पण असं एवढं प्रत्यक्षात मी फर्स्ट टाइम बघतो. ही गाडी कसली ह्यूज आहे, किती मोठी दिसते ही. आता तुम्हाला हे इथं 2 डब्बे दिसतात का, 2 ड्रम्स. हे जे नॉर्मल आपले ट्रक असतात त्यांच्यात पण असतं. आता तुम्हाला वाटत असेल की भाई हाय काय फ्यूल टँक आहे का, फ्यूल टँक नाही. हा एअर टँक आहे, कारण ह्या गाडीला एअर ब्रेक आहेत, एअर क्लच आहे. मग ज्यावेळेस हवा पंप होती ती इथं स्टोअर होणार. तुम्ही क्लच दाबला, इथनं रिलीज होऊन प्रेशर अप्लाय होऊन क्लच अप्लाय होतो, ब्रेक पण अप्लाय होतात. आणि इथं बॅटरी कट ऑफ स्विच आहे, म्हणजे जर काही इमर्जन्सी असेल, करंट जर बंद करायचा आहे गाडीचा, पॉवर सप्लाय बंद करायचा आहे गाडीचा, इथनं बंद करता येतील. हे नॉर्मल गाड्यांमध्ये नाही, हे मी पहिल्यांदा बघतोय भाई.